कलर द्यायच्या अगोदर रूमचा अवतार काहीसा असा होता, उघडलेलं होतं, भरपूर ठिकाणी चिकटवलेलं होतं. कलर देऊन तर काल झाला होता, पण आता आज पडलेले डाग ते मला साफ करून घ्यायचे होते. आणि रूममध्ये एवढा राडा होता, सगळे पांढरे पाय होते, घरामध्ये सगळीकडे होत होते. म्हणून म्हटलं की चला आज पूर्ण रूम सुकून गेली तर मग आपण लगेच लागले हात सगळं क्लीन करून घ्यावा. मग डाग सगळे मी सगळे खरडून काढले एकदम त्या पत्र्याने, आणि ते डाग सगळे निघून गेल्याच्या नंतर झाडू मारला. आणि रूम आज जवळजवळ चक्क 3 वेळा मी रूम पुसून घेतली. एकीकडे माझं कलरिंगचं काम चालू आहे तर दुसरीकडे आम्ही उघडायला पण चालू केलंय. एक रेष जरी उघडलेली दिसली, हे कुणी उघडलं? आता ही त्याचं नाव घेते, तो याचं हिचं नाव घेतो, आणि असं करूनच आमची भिंतीची वाट लावायची पण चालू झाली. आणि इथं मी बेडरूममध्ये गादी आणून टाकली आहे. आता ही मुलांची बेडरूम आहे, इथं काय बेड वगैरे काही नाही आहे, नंतर भविष्यात होईल पण सध्या तर नाही आहे. इथं फक्त एक गादी आणि बेडशीट वगैरे आथून टाकलं. आणि हा आहे फायनल रिझल्ट. आणि रूमच्या भिंती कशा वाटतात मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.